हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या रविवार 28 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये तर काहीच घडणार नाही आहे. कारण आज या मालिकेचा एपिसोड नसतो. परंतु मागील आठवड्यात या मालिकेत जे काही घडलं आहे त्यामुळे आता पुढे काय घडणार आहे याचा अंदाज तर आपण लावू शकतो. आणि आता हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका खूपच मोठ्या वळणावर येऊन ठेपली आहे. या मालिकेत एक खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर मैत्रिणींनो, मागील आठवड्यात आपण पाहिलं की कृष्णा आणि दुष्यंत यांच्या आयुष्यामध्ये एक खूप मोठं वादळ आलंय. दोघे एकमेकांपासून वेगळे होत आहेत. पण हे वादळ बाळजाबाई किंवा पूजामुळे नाही आलंय, तर दुष्यंतचं एक मोठं स्वप्न पूर्ण होतंय. आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला US ला म्हणजेच अमेरिकेला जावं लागतंय. एक प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी दुष्यंत अमेरिकेला जातोय. म्हणजेच दुष्यंत अमेरिकेला गेला तर कृष्णा आणि दुष्यंतमध्ये अंतर तयार होणार. एवढं मात्र नक्की, अमेरिका ही काय हाकेच्या अंतरावर नाही आहे, 7 समुद्रापलीकडे आहे. आणि प्रोजेक्ट पूर्ण करायला जायचं म्हणजे कमीत कमी 6 महिने तरी दुष्यंत अमेरिकेला राहणार. तो कृष्णाला अमेरिकेला घेऊन जाऊ शकत नाही. आणि नवीन लग्न झालेल्या जोडप्यामध्ये 6 महिन्यांचं अंतर येणं, त्यात दुष्यंत आणि कृष्णासारखं जोडपं, जेथे या दोघांचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालंय आपल्याला माहिती आहे, तर यांच्या नात्यामध्ये आणखीनच अंतर येईल. आणि बाजाबाईसारख्या बाईला हेच हवं होतं की दुष्यंत हा कृष्णापासून दूर जावा. कृष्णाने सुद्धा मनाचा मोठेपणा दाखवला. आधी तर दुष्यंत अमेरिकेला जायला तयार नव्हता. त्याने अमेरिकेला जाणं कॅन्सल केलं होतं. कारण कृष्णा, मी तुला लग्नाच्या वेळेस वचन दिलंय, कधीही तुला अंतर देणार नाही, माझ्यापासून दूर करणार नाही, त्यामुळे मी अमेरिकेला जात नाही. पण कृष्णाने मात्र आपल्या या वचनातून त्याला मुक्त केलं. आणि तुमचं स्वप्न हे माझं स्वप्न आहे, मला ते खूप महत्त्वाचं आहे, तुम्ही अमेरिकेला जा, असं म्हणून तिने दुष्यंतला अमेरिकेला जायची परवानगी दिली. आणि आता दुष्यंत अमेरिकेला जायला निघालाय. त्याच्या बॅग पॅक झाल्या आहेत, पासपोर्ट व्हिसा आलाय आणि उद्या पहाटेच त्याची अमेरिकेची फ्लाईट आहे. आणि दुष्यंत हा अमेरिकेला जाणार की नाही हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. कारण एकीकडे पूजा प्रयत्न करते की दुष्यंत अमेरिकेला जाऊ नये. तिने दुष्यंतचं पासपोर्टसुद्धा चोरलं आहे. पण मग हे पासपोर्ट चोरल्यामुळे दुष्यंत अमेरिकेला नाही जाणार का? पुढे काय होणार? काय मोठा ट्विस्ट येणार? तर मैत्रिणींनो, या मालिकेमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे, सगळ्यात भयानक ट्विस्ट येणार आहे, ज्यामुळे ही संपूर्ण मालिकाच बदलून जाईल. मग नेमकं असं होणार तरी काय? पुढील काही एपिसोडमध्ये आपण पाहू की दुष्यंत हा अमेरिकेला जाईल. दुष्यंत हा भारतात राहणार नाहीये. त्याचं पासपोर्ट भेटेल आणि तो आपलं प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी अमेरिकेला जाईल. तो अमेरिकेच्या फ्लाईटमध्ये बसेल, परंतु त्याची ही अमेरिकेची फ्लाईट अमेरिकेत लँड होणार नाही. तर सगळ्यात मोठा ट्विस्ट, भयानक ट्विस्ट येथेच येणार आहे. दुष्यंतची ही अमेरिकेची फ्लाईट क्रॅश होणार आहे. या अमेरिकेतील विमानाचा अपघात होणार आहे आणि या अपघातामध्ये दुष्यंतचा मृत्यू होईल, दुष्यंतचा जीव जाईल, ही शक्यता निर्माण झाली आहे. कारण कोणत्याही मालिकेत एक मोठा ट्विस्ट यायला हवा असतो, तेव्हाच मालिकेचा TRP वाढतो. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा TRP खूप कमी आहे. ही मालिका जर प्रेक्षकांची आवडती बनवायची असेल तर एखादा मोठा ट्विस्ट आणणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळेच कदाचित आता या मालिकेत असा एखादा मोठा ट्विस्ट येऊ शकतो की दुष्यंत हा अमेरिकेच्या फ्लाईटमध्ये तर बसलाय, पण ही फ्लाईट कधीच लँड होणार नाही. दुष्यंतची ही फ्लाईट क्रॅश होणार, दुष्यंतचा मृत्यू होणार. आणि मग जेव्हा भारतात रांगणे पाटलांच्या कुटुंबाला ही बातमी मिळेल की दुष्यंत अमेरिकेला जायला ज्या विमानात निघाला होता त्या विमानाचा अपघात झालाय, त्यावेळेस संपूर्ण रांगणे कुटुंबावर, गावावर, कृष्णावर शोककळा पसरेल. बाळजाबाई कशीही असली तरी तिचा आपल्या लेकात किती जीव आहे, ती आपल्या दुष्यंतवर किती प्रेम करते हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे बाळजाबाई ही पूर्णपणे कोसळेल, तिला जबर धक्का बसेल. दुष्यंतच्या प्रेमात वेडी असलेली कृष्णा हिची तर काय अवस्था होईल हे फक्त आपण इमॅजिनच करू शकतो, विचारच करू शकतो. आणि दुष्यंतचा मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण रांगणे कुटुंब उद्ध्वस्त होईल. बाळजाबाई, आढळराव, कृष्णा यांना खूप दुःख होईल.
पूजाचं तर रोल येथेच संपणार, कारण दुष्यंतच्या आजूबाजूलाच तिचं संपूर्ण आयुष्य होतं आणि आता दुष्यंतच या जगात नाही आहे म्हटल्यावर तिचा तर विषय संपणार. तर इकडे मैनावती आणि तिचं संपूर्ण कुटुंब, जयकांत, दलपत हे मात्र खुश होतील, कारण आता दुष्यंत नाही आहे तर संपूर्ण प्रॉपर्टी आपली, आपणच मालक असा त्यांचा तोरा असेल. पण मग दुष्यंत या जगात नसल्यावर कृष्णाच्या आयुष्यात काय बदल घडतील? तर मैत्रिणींनो, आधी तर कृष्णा खूप दुःखी होईल. तिचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालेलं असेल. आत्ता काही दिवसांपूर्वीच तिचं दुष्यंतबरोबर लग्न झालंय. अजून तर त्यांच्या संसाराला नीट सुरुवातही झालेली नाहीये आणि त्यात दुष्यंत तिची साथ सोडून गेलाय, हे जग सोडून गेलाय. त्यामुळे कृष्णा ही पूर्णपणे कोलमडून जाईल. या धक्क्यातून सावरायला तिला थोडा वेळ लागेल, पण हळूहळू तिला तिच्या जबाबदारीची जाणीव होईल. जरी आज दुष्यंत या जगात नाहीये, परंतु ती रांगणे पाटलांची थोरली सून आहे आणि रांगणे पाटलांच्या घरातील सगळे व्यक्ती, संपूर्ण कुटुंब सांभाळणं ही तिची जबाबदारी आहे. दुष्यंतच्या मागे बाळाजाबाईला सांभाळणं, आढळरावांना सांभाळणं हे तिचं कर्तव्य आहे. आणि रांगणे पाटलांचे जे व्यवसाय आहेत, हजारो एकर शेती आहे, साखर कारखाने आहे, दूध डेअरी आहे, याकडे आता कृष्णालाच लक्ष देणं आहे. त्यांची जी राजकारणाची परंपरा आहे की 5 गावांचा सरपंच हा रांगणे पाटील कुटुंबातूनच होतो, ही परंपरा सांभाळणं सुद्धा आता कृष्णाचीच जबाबदारी आहे. कारण दुष्यंतच्या मृत्यूनंतर बाळाजाबाई ही पूर्णपणे हादरून गेलेली असेल. तिला कशाचंही भान राहिलेलं नसेल. ती फक्त तिच्या खोलीत बसून राहणार आणि दुष्यंतच्या आठवणीमध्ये रडत बसणार आणि अशा वेळेस कृष्णाला सगळी जबाबदारी घ्यावी लागेल. हळूहळू कृष्णा ही संपूर्ण जबाबदारी घेणार. सगळ्यात आधी तर ती या 5 गावची सरपंच बनणार, गावाचा कारभार स्वतःच्या हातात घेणार. त्यानंतर ती संपूर्ण व्यवसाय, मग हजारो एकर शेती असो, दूध डेअरी असो, साखर कारखाने असो, इतर व्यवसाय असो, गावात जो व्याजाचा धंदा चालवला जातो तो असो, तो सगळा ती हातात घेणार आणि सगळं काही तीच मॅनेज करणार. म्हणजेच आता कृष्णा ही गावची करती धरती होणार आहे. तिच्यावर सुद्धा दुःखाचा डोंगर कोसळलाय, परंतु कोणत्याही दुःखापेक्षा कर्तव्य महत्त्वाचं असतं आणि अशा अवघड परिस्थितीमध्येच जो माणूस खंबीरपणे उभा राहतो, त्याच्याच शक्तीची, मनस्थितीची खरी परीक्षा असते आणि कृष्णा यामध्ये 100% गुणाने पास होणार. ती फक्त आपलं रांगणे पाटील कुटुंबच नाही सांभाळणार, तर संपूर्ण गाव सांभाळणार आणि दुष्यंतच्या पाठीमागे आपली सगळी कर्तव्य पूर्ण करणार. म्हणजेच जर हा ट्विस्ट या मालिकेत आला, दुष्यंतचा विमान अपघातात मृत्यू झाला, तर कृष्णाच्या आयुष्यात एक खूप मोठं वादळ येणार आहे. तिचं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे आणि कृष्णा ही फक्त या संपूर्ण गावाची, व्यवसायाची जबाबदारीच नाही घेणार आहे, तर त्याचबरोबरच ती स्वतःमध्ये सुद्धा खूप सारे बदल घडवून आणेल. कारण गाव सांभाळायचा, एवढे व्यवसाय सांभाळायचे, तर कृष्णाला अक्षरज्ञान असलं पाहिजे, ती साक्षर असली पाहिजे, तिला हिशेब जमला पाहिजे आणि ती शिक्षण घेणार. फक्त अक्षरज्ञान नाही घेणार, तर खूप चांगलं शिक्षण घेणार आणि हीच कृष्णा फाड इंग्लिशमध्ये सुद्धा बोलेल. गावचा विकास करायचा, कुटुंब सांभाळायचं, घर सांभाळायचं, तर आपल्यामध्ये सुद्धा अनेक बदल घडवून आणायला पाहिजे हे कृष्णाला समजलेलं असेल आणि ती हे सगळे बदल स्वतःमध्ये घडवून आणणारे, ती शिकणारे आणि आपल्या दुष्यंतची सगळी स्वप्न पूर्ण करणारे. म्हणजे एकूणच आता या मालिकेत खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे आणि पाहता पाहता 5 वर्षांचा काळ निघून जाईल. कृष्णाने गावामध्ये स्वतःमध्ये खूप सारे बदल घडवून आणलेले असतील आणि जी बाळाजाबाई आजपर्यंत कृष्णाचा रागराग करत होती, कृष्णाला डोळ्यासमोर उभं करत नव्हती, ती बाळाजाबाई या काळात बदललेली असेल. तिला सुद्धा समजलं असेल की आपल्या दुष्यंतनंतर कृष्णाने खरंच एका चांगल्या सुनेचं कर्तव्य निभावलंय, संपूर्ण कुटुंबाची, गावाची जबाबदारी पेलली आहे आणि ती सुद्धा कृष्णाला या सर्व कामांमध्ये मदत करणार. आणि एकूणच दुष्यंत गेल्यानंतर ही मालिका 180 अंशांनी पूर्णपणे टर्न घेणारे मालिकेची गोष्ट, कलाकार, त्यांचं वागणं बोलणं सगळं काही बदलणार आहे आणि ही मालिका एका वेगळ्याच वळणावर येईल. मग कृष्णाने ही संपूर्ण जबाबदारी घेतली, हे सगळं घडलं. मालिकेत हा 5 वर्षांचा काळ दाखवला जाईल, परंतु हे सगळं व्हायला काही 5 वर्ष नाही लागणार, तर 20, 25, 50 एपिसोडमध्ये
हे दाखवलं जाईल आणि मग 1-1.5 महिन्यानंतर मालिकेत दुसरा सगळ्यात मोठा ट्विस्ट येईल आणि तो ट्विस्ट असणारे दुष्यंत परतेल. आपण अनेक मालिकांमध्ये हे पाहिलंय की मालिकेचे मुख्य कलाकार हे काही ना काहीतरी कारणाने कुठेतरी गायब केले जातात आणि मग मालिकेत 4-5-10 वर्षांचा लीप दाखवला जातो की 10 वर्षांचा 5 वर्षांचा काळ लोटून गेलाय आणि मग मालिकेतील मुख्य कलाकाराची पुन्हा एकदा एंट्री होते आणि असंच घडणार आहे. मालिकेत पुन्हा एकदा एक मोठा ट्विस्ट येईल आणि दुष्यंत हा गावात परत येईल. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसेल की दुष्यंत तर 5 वर्षांपूर्वी विमान अपघातात मृत्युमुखी पडला होता आणि तो कसा काय परत आला आणि हीच गोष्ट पुढे दाखवली जाईल की दुष्यंत हा गावी परत येईल आणि मग कृष्ण आणि दुष्यंतच्या सुखी संसाराला सुरुवात होईल. दुष्यंतला सगळ्या जुन्या गोष्टी आठवलेल्या असतील. कदाचित तो या अपघातातून वाचलेला असेल. अनेक वर्ष तो कोमात असेल आणि जेव्हा दुष्यंत हा गावी परत येणार तेव्हा त्याचं आयुष्य तेच असणार जे 5 वर्षापूर्वी होतं की तो त्याचं प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी अमेरिकेला चालला होता. बाळजाबाई गावचा आणि घरचा सगळा कारभार चालवायची आणि त्याची लाडकी बायको कृष्णा ही साधी भोळी होती. पण जेव्हा तो 5 वर्षाने परत येईल तेव्हा सगळं काही बदललेलं असेल. गावचा कारभार, घरचा कारभार कृष्णा हाकत असेल आणि तिच्यामध्ये सुद्धा आमूलाग्र बदल झालेले असतील. भोळी आणि इंग्लिश न बोलता येणारी कृष्णा आता एकदम तरबेज झालेली असेल. फाडफाड इंग्लिशमध्ये बोलत असेल. तिच्यामध्ये खूप बदल घडलेले असतील. पण एकच बदल नसेल आणि तो म्हणजे दुष्यंतवरचं प्रेम. तिचं दुष्यंतवरचं प्रेम अगदी तसंच असणारे तसूभरही कमी झालं नसेल, उलट वाढलेलं असेल आणि ज्या क्षणी दुष्यंत परत येईल तो जिवंत आहे ही बातमी कृष्णाला समजेल तेव्हा कृष्णा खूप खुश होईल. संपूर्ण गावात रांगणे पाटील कुटुंबामध्ये आनंदोत्सव साजरा केला जाईल. सगळे आनंदाने नाचतील. गावभर मिठाया वाटल्या जातील आणि मग दुष्यंत आणि कृष्णाचा पुन्हा एकदा सुखाचा संसार सुरू होईल. कृष्णाने आपल्यामध्ये जे काही बदल घडून आणलेत ते पाहून दुष्यंत खूप खुश होईल आणि दुष्यंतला सुद्धा आनंद होईल की कृष्णा साक्षर झालीये, इंग्लिश बोलायला लागलीये. तिने कुटुंबाची आणि संपूर्ण घराची, गावाची जबाबदारी किती समर्थपणे पेललीये. त्यामुळे त्यालाही खूप आनंद होईल आणि मग कृष्णा आपल्या अनुरूप झालीये म्हटल्यावर या दोघांचा संसार खऱ्या अर्थाने सुरू होईल. या दोघांच्या आयुष्यात आनंदाचे वारे वाहतील एवढं मात्र नक्की. मग पुढे काय होणार तर मैत्रिणींनो, मालिकेत हा ट्विस्ट आल्यानंतर काही नवीन व्हिलनची एंट्री होईल. नवीन व्हिलन येतील आणि मालिका ही अशीच पुढे चालत राहणार. पण जर हा ट्विस्ट मालिकेत आला तर मालिकेचा TRP खूप वाढेल. मालिकेत नवीनच मजा येईल एवढं मात्र नक्की. कारण सध्या हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका खूप रटाळवाणी झाली आहे. तेच तेच दाखवलं जात आहे आणि हेच परत परत पाहायला खूप कंटाळा येतोय. एकतर बाळजाबाईची कारस्थानं किंवा पूजाची कारस्थानं. पूजा आणि बाळजाबाई कृष्णाला दुष्यंतच्या आयुष्यातून बाहेर काढण्यासाठी काही ना काहीतरी कट कारस्थान करतात. कृष्णाचा जीव घ्यायला पाहतात. कधी मंदिरातील दागिने चोरल्याचा आरोप कृष्णावर लागतो तर कधी घरातील काही चोरी गेल्यावर तो आरोप कृष्णावर लागतो तर कधी कृष्णाला शॉक दिला जातो, कधी दुष्यंतला साप चावतो आणि ह्यातमध्येच पूर्ण वेळ चाललाय. दुष्यंत आणि कृष्णाचं जे नातं आहे ते सुद्धा अगदी कासवाच्या गतीने, संथ गतीने पुढे पुढे चाललंय. नाहीतर आतापर्यंत दुष्यंत हा कृष्णाच्या प्रेमात पूर्णपणे वेडा झाला पाहिजे होता. कारण कृष्णासारखी मेहनती, इमानदार, खरी मुलगी त्याच्या आयुष्यात आली आहे तरी सुद्धा त्याला अजून पूजाचंच प्रेम आठवतंय आणि पूजा त्याच्या घरात येऊन बसलीये. मेमरी गेल्याचं नाटक करते. आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विषारी औषध पिलं आणि तिची मेमरी लॉस झाला. याला काहीच लॉजिक नाहीये. त्यामुळे प्रेक्षक सुद्धा या मालिकेला तुफान ट्रोल करताय. ही मालिका त्यांना आवडत नाहीये. पण जर दुष्यंत आणि कृष्णाच्या आयुष्यात आता आपण विचार केल्याप्रमाणे ट्विस्ट आला तर मात्र मालिका प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनेल. ही मालिका एक वेगळंच वळण घेईल एवढं मात्र नक्की. तर तुम्हाला काय वाटतं, असा ट्विस्ट या मालिकेत यायला हवा का? म्हणजे काही दिवस तरी कृष्णावर दुःखाचा डोंगर कोसळेल परंतु या संकटातूनच ती नवीन वाट शोधून काढेल. तिच्या आयुष्यात तिची प्रगती सुद्धा होईल आणि मग दुष्यंत परत आल्यावर या दोघांचं सुखी, समाधानी, अनुरूप आयुष्य सुरू होईल एवढं मात्र नक्की. तर मैत्रिणींनो, एकूणच हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेने थोड्याच वेळात प्रेक्षकांची मनं जिंकली होती. दुष्यंत हा गावचा एवढा श्रीमंत माणूस,
पण त्याला गावात राहायला आवडत नाही. तर कृष्णा त्याच गावात राहणारी गरीब शेतकरी, जिच्या डोक्यावर बापाचं छत्र नाहीये, स्वतःच ती मेहनत करते, आई आहे, परंतु ती तिच्यावर प्रेम करत नाही. आणि हीच कृष्णा आपल्या बापाची सगळी स्वप्न, राहिलेली अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस झटतीये. बापाचं डोक्यावरचं कर्ज तिला फेडायचंय, बापाची इच्छेप्रमाणे शेतामध्ये विहीर खणायची आहे आणि आपल्या 2 बहिणींचा संसार सुखाचा करायचा आहे, त्यांची लग्न लावून द्यायची आहे. पण हे सगळं एकटी कृष्णा कसं करणार? आणि हे करण्यासाठी तिच्या आयुष्यात दुष्यंत येतो. दुष्यंत ज्याला गाव आवडत नाही, गावातील लोकं आवडत नाही, पण कृष्णा त्याला कसं आपलंसं करते, हीच ही गोष्ट होती. पण हळूहळू गोष्टीमध्ये जास्त डेप्थ नसल्यामुळे, खोली नसल्यामुळे ही मालिका प्रेक्षकांची तेवढी आवडती बनू शकली नाही, एवढं मात्र नक्की. पण जर दुष्यंत अमेरिकेला जाणं, त्याचं प्लेन क्रॅश होणं, त्यात त्याच्या मृत्यूची बातमी, हे सगळे ट्विस्ट जर या मालिकेत आले तर मालिका ही आणखीनच इंटरेस्टिंग होईल. मालिका पाहायला खूप मजा येईल, एवढं मात्र नक्की. आणि जर दुष्यंतची मृत्यूची बातमी समोर आली तर या मालिकेतील सगळ्यात बोगस कलाकाराची, पात्राची एक्झिट होईल, एवढं मात्र नक्की. आणि ते पात्र म्हणजे पूजाचं. पूजा या पात्राला काहीच अर्थ नाहीये. ती दुष्यंतवर प्रेम करायची, पण अचानक एक दिवस तिला वाटलं की दुष्यंत हा काही श्रीमंत नाहीये, आणि मग तिने तिच्या बॉसबरोबर प्रेमाचं नाटक केलं. बॉसकडून पैसे उकळण्यासाठी चक्क त्याच्याबरोबर तिने एक रात्र घालवली. हे दुष्यंतने पाहिलं आणि मग दुष्यंतने पूजाबरोबरचे सगळे संबंध तोडले. जेव्हा पूजाला समजलं की दुष्यंत खरोखर श्रीमंत आहे आणि तो चक्क कृष्णाशी लग्न करायला निघालाय, तेव्हा पूजाला अक्कल आली. ती परत आली. दुष्यंतला लग्न करण्यापासून थांबवण्याचा तिने प्रयत्न केला, पण दुष्यंतने तिला हाकलून दिलं, तिला नाकारलं आणि कृष्णाबरोबरच लग्न केलं. आणि तेव्हापासून पूजा ही शहरातील नोकरी सोडून पुन्हा गावी राहायला आली आणि दुष्यंतला मिळवण्यासाठी तिने कट कारस्थानं सुरू केली. काही करून मला दुष्यंतला परत मिळवायचं आहे, मला कृष्णा आणि दुष्यंतचा संसार सुखाचा होऊ द्यायचा नाहीये, यासाठी तिने एकानंतर एक प्लॅन बनवले. मग लहान मुलींचा जीव घेण्यापासून ते स्वतःचा जीव देण्याची नाटकं करण्यापर्यंत तिने अनेक प्लॅन बनवले. आणि आजकाल तर ती जी दिवस रात्र फ्रेंड 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 करत राहते, त्यामुळे तर ती प्रेक्षकांच्या डोक्यातच गेली आहे. आणि जेवढ्या लवकर तिचं हे पात्र संपेल, जेवढ्या लवकर ती या मालिकेत राहणार नाही, तेवढेच प्रेक्षक खुश होतील, एवढं मात्र नक्की. कारण जर दुष्यंतच्याच मृत्यूची बातमी आली तर पूजाला काही अर्थच राहणार नाही, आणि दुष्यंत नाही तर पूजा नाही. त्यामुळे पूजा ही पुन्हा शहरात निघून जाईल. तिकडे तिला काय करायचं ते करेल, पण कृष्णाच्या आयुष्यातून दूर गेल्यामुळे कृष्णा मात्र सुखी होईल, एवढं मात्र नक्की. आणि दुष्यंत हा जवळपास 5 वर्ष कृष्णाच्या आयुष्यात नसेल. या 5 वर्षामध्ये कृष्णाच्या आयुष्यात खूप सारे बदल घडू शकतात. अजून एक बदल म्हणजे दुष्यंत हा अमेरिकेला जाण्याआधी कदाचित कृष्णा आणि दुष्यंत एकमेकांच्या खूप जवळ आलेले असतील, आणि या जवळकीमुळेच कृष्णा ही गरोदर असेल. आणि मग दुष्यंत हा मृत्युमुखी पडलाय ही बातमी आल्यानंतर कृष्णाला जगण्यासाठी जी महत्त्वाची गोष्ट लागेल ती म्हणजे आशा, भविष्याची आशा. आणि ती तिला स्वतःच्या पोटातील बाळामुळेच मिळणार आहे, आणि ती स्वतःच्या पोटातील बाळाचा सांभाळ करेल, त्याला जन्म देईल. दुष्यंत हाच परत आलाय या विचाराने ती आपल्या बाळाचं संगोपन करेल. गावाची जबाबदारी, कुटुंबाची जबाबदारी तर असणारच आहे, पण कोणत्याही स्त्रीला जगण्यासाठी एक आशा लागते. आणि दुष्यंत गेल्यानंतर जर ती खरंच दुष्यंतच्या बाळाची आई होणार असेल तर तिला जगण्यामध्ये नक्कीच एक आशा दिसेल, आणि ती या आशेवरच आयुष्य जगेल. स्वतःमध्ये सुद्धा अनेक बदल घडून आणेल. कारण कृष्णासारख्या गरीब मुलीला, अडाणी मुलीला इतका मोठा बिझनेस सांभाळणं, 5 गावांचा कारभार सांभाळणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. पण तरीसुद्धा कृष्णा ही हिमतीने उभी राहील. कारण जरी दुष्यंत आज या जगात नसला तरीसुद्धा अमेरिकेला जाण्याआधी दुष्यंत नक्कीच कृष्णावर ही सगळी जबाबदारी सोपवून जाईल की कृष्णा, आता मी येथे नाहीये, तोपर्यंत माझ्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी तू घे. माझ्या मागे आईची, वडिलांची, संपूर्ण कुटुंबाची काळजी घे, बिझनेसची काळजी घे. आणि दुष्यंतचे हे शेवटचे शब्द कृष्णाच्या लक्षात राहिलेले असतील. जरी आज दुष्यंत नाहीये, पण त्याने जाण्याआधी
मला ही सगळी जबाबदारी घ्यायला सांगितली होती आणि ही जबाबदारी मी नक्कीच पार पाडणार. मी दुष्यंतच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेणार आणि हे संपूर्ण गावसुद्धा आपलंच आहे, या गावाची सुद्धा ती जबाबदारी घेईल एवढं मात्र नक्की. आणि जर हा ट्विस्ट मालिकेत आला ना तर मालिका पाहण्याचा इंटरेस्ट आणखीनच वाढेल एवढं मात्र नक्की. कारण एखादा मोठा ट्विस्ट आल्याशिवाय ही मालिका काही वेग पकडणार नाहीये. सध्या स्लो झालेली ही मालिका, बोरिंग झालेली ही मालिका या ट्विस्टमुळे लई भारी होईल एवढं मात्र नक्की. तर मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतं? हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेमध्ये हा ट्विस्ट यायला हवा ना? कृष्णा आणि दुष्यंतच्या आयुष्यामध्ये हा ट्विस्ट यायला हवा ना? दुष्यंतला अमेरिकेला जाणं आणि अमेरिकेला जाताना त्याचं प्लेन क्रॅश होणं, त्याच्या मृत्यूची बातमी येणं, ह्या खूप मोठा ट्विस्ट आहे. हा ट्विस्ट आल्यावर कृष्णाच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळेल. बाळजाबाई, आढळराव, कृष्णा हे संपूर्णपणे कोलमडून जातील एवढं मात्र नक्की. परंतु यातूनच त्यांना आयुष्यातून नवीन भरारी घेण्याची संधी मिळणार आहे. आत्तापर्यंत कृष्णा ही फक्त घरापर्यंतच मर्यादित होती, आपल्या शेतातील कामं. पण त्या कृष्णामध्ये खरंच खूप टॅलेंट आहे. याआधी सुद्धा आपण पाहिलंय की कृष्णा ही निस्वार्थीपणे संपूर्ण गावाची सेवा करते. गावात कोणाला काही गरज पडली तरी सगळ्यात आधी कृष्णा धावून येते. आणि जर कृष्णाने गावासाठी एवढं काही केलंय तर नक्कीच दुष्यंत गेल्यानंतर ती पुन्हा एकदा गावासाठी उभी राहील. पण त्यासाठी तिला आधी स्वतः खंबीरपणे उभं राहावं लागेल. कारण कोणत्याही नवीन लग्न झालेल्या मुलीच्या आयुष्यात जर हे घडलं तर ते किती मोठं दुःख असतं, सगळ्यांना त्याची जाणीव आहेच. आणि जर कृष्णा या दुःखातून सावरायचा प्रयत्न करत असेल तर तिला नक्कीच एखादं उद्दिष्ट समोर ठेवावं लागेल. दुष्यंतची जी अपूर्ण राहिलेली स्वप्न आहे ती सगळी स्वप्न तिला पूर्ण करावी लागतील. बाळजाबाई जी आजपर्यंत कृष्णाला डोळ्यासमोर उभं करत नव्हती, ती बाळजाबाई सुद्धा पूर्णपणे कोलमडून गेलेली असेल. कारण दुष्यंत हा तिचा एकुलता एक लेक आहे. आणि जर त्याच्याबरोबरच असं काही घडेल तर बाळजाबाई सुद्धा पूर्णपणे कोलमडून गेलेली असेल. आजपर्यंत बाळजाबाईला आपण फक्त कृष्णाविरुद्ध षडयंत्र रचताना पाहिलंय की ती कृष्णाला कसा त्रास देते, दुष्यंतच्या आयुष्यातून तिला घालवण्यासाठी काय काय करते. परंतु जर दुष्यंतच या जगात राहिला नसेल, कृष्णाच्या आयुष्यात राहिला नसेल तर बाळजाबाई सुद्धा काहीच करणार नाही. उलट हळूहळू कृष्णाची जी प्रगती होईल, कृष्णा तिच्या संपूर्ण कुटुंबाचा, गावाचा जो सांभाळ करेल, त्यातून तिला कृष्णाची किंमत कळेल की जरी आज माझा लेक या जगात नसेल परंतु माझी सून आहे, जिने माझ्या लेकाची जागा घेतली आहे आणि आपल्या लेकाची सगळी स्वप्न ती पूर्ण करते, सगळ्या जबाबदाऱ्या खंबीरपणे पार पाडते. मग नक्कीच या मालिकेत पुढील मोठा ट्विस्ट येईल एवढं मात्र नक्की. तर मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला हा ट्विस्ट आवडला का? दुष्यंतचा मृत्यू होणं ही एक दुःखद बातमी आहे, पण जर हा ट्विस्ट मालिकेत आला तर मालिकेची रंगत आणखीनच वाढेल. मालिकेत काहीतरी नवीन पाहायला मिळेल. आणि आजपर्यंत जो रटाळवाना प्रवास सुरू आहे की बाळजाबाई आणि पूजाची कारस्थानं आणि कृष्णा दुष्यंतने त्या कारस्थानातून स्वतःला वाचवणं, तो रटाळवाना प्रवास तरी थांबेल, मालिकेत काहीतरी इंटरेस्टिंग तरी घडेल एवढं मात्र नक्की. मग आता हा ट्विस्ट येतो की नाही ते पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. दुष्यंत हा अमेरिकेला जातो की नाही, पूजाने त्याचं जे पासपोर्ट चोरलंय ते त्याला सापडतं का, घरामध्ये पुढे काय होतं हे तर आपल्याला उद्यापासून सोमवारच्या एपिसोडपासूनच कळणार आहे. आणि जर तुम्हाला सोमवारचा आणि त्याच्या पुढील एपिसोड सर्वात आधी पाहायचे असतील तर त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील. नोटिफिकेशन आलं की त्यावर क्लिक करून तुम्ही नवीन एपिसोड पाहू शकता. खूप 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 धन्यवाद.